आज ना पालकाची एक वेगळ्या पद्धतीची भाजी बनवूयात. पालक कसा असतो, पातळ भाजी बनवली ना, तर ती चांगली स्मॅश होते आणि ती अ, रस्स्यामध्ये छान मिक्स होऊन जाते. पण ज्यावेळेला आपण कोरडी भाजी बनवतो ना, ती एकदम अशी मिळमिळीत होते. आपल्या मेथीच्या भाजीसारखी अशी एकदम मोकळी-मोकळी भाजी होत नाही पालकाची. त्यामुळे आज मी कोरडीच भाजी बनवणार आहे, पण जरा पद्धत वेगळी वापरणार आहे, ज्याच्याने भाजी खूप सुंदर होईल. तर कशी बनवायची ते मी तुम्हाला सांगते. खूप अप्रतिम होते. एकदा नक्की अशा पद्धतीने तुम्ही ट्राय करून बघा. काय केलंय, पालक आणून तो स्वच्छ धुवून घेतलं त्याची पानं आणि त्याच्यामध्ये पाणी घालून ठेवायची आणि तोपर्यंत बाकीची तयारी करून घ्यायची. तर बाकीची तयारी करताना आहे ना, आपल्याला लसूण आणि कांदा लागणार आहे. तर लसणाच्या साधारण 7-8 पाकळ्या आपल्याला घ्यायच्या आहेत. तर त्या सोलून झाल्या ना, की लगेचच कांदाही चिरून घ्यायचा आहे. आपल्याला हे कांदा आणि लसूण जे आहे, ते मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे. तर इथे कांदा जरा मोठा चिरला तरी चालेल, एकदम बारीक-बारीक चिरण्याची गरज नाही. मिक्सरमधूनच आपल्याला काढून घ्यायचा आहे हा कांदा. तर कांदा मी साधारण 2 मीडियम साइजचे घेतलेले आहेत आणि लसूण जे आहे ते एक 10-12 पाकळ्या घेतलेल्या आहेत लसणाच्या. आता हे मिक्सरमध्ये घालून घ्यायचं आणि ह्याच्यामध्येच आपल्याला मसालेही घालून घ्यायचे आहेत. थोडंसं वाटण टाईप आपण भाजी करणार आहोत ही. त्यामुळे वाटणच तयार करून घ्यायचं पण ह्याच्यामध्ये कुठेही पाणी वापरायचं नाहीये आपल्याला. पाणी वापरलं तर ती परत मिळमिळीत होणार भाजी आणि पाण्याची गरजही पडत नाही तसंही. आता हे कांदा आणि लसूण घातल्यानंतर ह्याच्यामध्ये कढीपत्ता घालायचा आणि मिरची घालायची. मी इथे लाल मिरची घातलेली आहे थोडीशी, एक वेगळी टेस्ट येते म्हणून आणि थोडंसं लाल तिखट. आता तिखट जे आहे आणि मिरची जी आहे ती तुम्ही कमी जास्त प्रमाण करू शकता. नंतर मसाला आणि ह्याच्यामध्येच मीठ पण घालून घेणार आहे मी. म्हणजे नंतर मीठ घालायची आवश्यकता नाही पडणार आणि हे पाणी न घालता मिक्स करून घ्यायचंय. हे बघा मी पहिल्यांदा फिरवून घेतलं ना, तर हे थोडंसं असं जाडसर राहिलं. जाडसर राहिलं तरी चालू शकतं, काही हरकत नाही. पण जर तुम्हाला अजून पेस्ट करायची असेल ना, त्याची अजून एकदा फिरवून घ्यायचं आणि पुन्हा एकदा पेस्ट करून घ्यायची. कारण की मग ते लसूण वगैरे मध्ये-मध्ये लागणार नाही. हे बघा, आता मी पुन्हा एकदा फिरवून घेतल्यानंतर ही पेस्ट एकदम परफेक्ट तयार झाली. अशी आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे. आता आपण पालक जो पाण्यामध्ये भिजवून ठेवला होता ना, तो एकदम करकरीत झालेला आहे. आता हा आपण कट करून घेऊयात. पालक कट करून घ्यायचा. साधारण आपण मेथी वगैरे पालकाची भाजी करतो, त्याला कसं कट करून घेतो, अगदी तशा पद्धतीने कट करून घ्यायचा. बनवायला ही भाजी अतिशय सोपी आहे. पटकन तयार होते, फार वेळ लागत नाही आणि जरा वेगळ्या पद्धतीची असल्यामुळे ना, फार अगदी म्हणजे गिळगिळीत अशी लागत नाही ही भाजी. त्यामुळे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. आता हा पालक आपला कट करून झालेला आहे. पॅनमध्ये तेल घ्यायचं. तेल घेतलं ना, साधारण 2 ते 3 मोठे चमचे मी इथे तेल घेतलेलं आहे. थोडासा कुरकुरीतपणा येण्यासाठी ह्याच्यामध्ये 1 चमचाभर हरभऱ्याची डाळ आणि 1 चमचाभर उडदाची डाळ आपल्याला घालायची आहे. म्हणजे त्याच्याने तो कुरकुरीतपणा छान येतो भाजीला आणि हे घालून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मोहरी घालायची एक अर्धा चमचा. मोहरी घालून झाली ना, की ह्याच्यामध्ये अर्धा चमचा आपल्याला हळद घालून घ्यायची आहे. हळद घालून झाली, की मग आपण जो मिक्सरमधून वाटून ठेवलेला मसाला आहे ना हा ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा. या मसाल्याने होतं काय माहिती आहे का, चव अप्रतिम येते. खूप सुंदर चव येते. आता लाल मिरची जी आहे ती मी या मसाल्यामध्येच घातली होती. तुम्हाला जर मसाल्यामध्ये घालायची नसेल, तर तुम्ही इथे आता फोडणी दिली ना, याच्यामध्ये सुद्धा लाल मिरची घालू शकता. म्हणजे कसं, की एक मिरची असेल त्याच्यामध्ये दिसत असेल, तर ती दिसायला पण भाजी छान लागते आणि एक मिरची दिसेल त्याच्यामध्ये. तुम्हाला जर तशा पद्धतीने करायची असेल ना, तर तुम्ही तशीही करू शकता. आता हे छान परतून घ्यायचंय, कारण की कांदा, लसूण वगैरे आपण काहीही परतून घेतलेला नाहीये. फ्राय करून घेतलेला नाहीये. त्यामुळे एक 2 ते 3 मिनिटं हा आपला मसाला जो आहे ना, तो छान फ्राय करून घ्यायचा आणि आत्ता सांगते याच्यामध्ये बिलकुलही आपल्याला पाणी घालायचं नाहीये. कारण की पाण्याचं प्रमाण तसंही पालकाच्यामुळे होतंच जास्त. तर पाणी न घालताच हे करायचंय. आता तुम्ही जर का मसाल्यामध्ये मीठ कमी घातलं असेल, तर इथे पालकाच्या भाजीमध्ये परत थोडंसं मीठ घालावं लागेल. पण मी मीठ आधीच जास्त घातलं असल्यामुळे मी इथे मीठ परत घालणार नाहीये. आता हे छान 2-3 मिनिटं परतून झालं ना, की मग ह्याच्यामध्ये पालकाची भाजी घालून घ्यायची आणि मग हे परतून घ्यायचं. बनवायला 10 मिनिटांमध्ये, अगदी मोजून 10 मिनिटांमध्ये ही भाजी तयार होते. फार काही इन्ग्रीडियंट्स लागत नाहीत आणि पालकाची भाजी शक्यतो टाळतो आपण कोरडी भाजी बनवण्याची. पण ही अशा पद्धतीने बनवलीत ना, खूप सुंदर लागते. अगदी मेथीच्या भाजीसारखी लागते. फार जास्त म्हणजे हे होत नाही. ह्याच्यामध्ये आपण अख्ख्या-अख्ख्या डाळी टाकलेल्या आहेत ना, त्यासुद्धा खूप छान लागतात. ह्याच्यात कुरकुरीत लागतात भाजीमध्ये. आता ही पाणी न टाकताच छान फ्राय करून घ्यायची भाजी. आपली भाजी इथे तयार होते. बाकी काहीही घालण्याची गरज पडत नाही. भाजीचा वासही खूप सुंदर येतो आणि भाजीची चवही अप्रतिम येते. तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुमची एक कमेंट आली की मला खूप छान वाटतं. आणि अशा साध्या सोप्या रेसिपीज मी माझ्या चॅनलवरती अपलोड करत असते कायमच. हे बघा इथे आपली भाजी ही तयार झाली. ही भाजी तुम्ही नुसत्या भाताच्या बरोबर, पोळीच्या बरोबर, भाकरीच्या बरोबर सुद्धा अप्रतिम लागते. इतकी सुंदर होते.
तुम्ही एकदा ह्या पद्धतीने भाजी नक्की ट्राय करून बघा आणि तुमची भाजी कशी झाली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटू अशाच एखाद्या पुढच्या छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय. टेक केअर.